नमस्कार, मी आपला पोस्टमन आणि आपण आता आहोत तुळशीपाल्याच्या वरच्या विभागात अँथोनी चर्च इथे। नवीन वर्षाचं स्वागत इथे खूप मोठ्या जल्लोषात साजरं केलं जातं आणि हा प्रभाग क्रमांक आहे वॉर्ड क्रमांक 113। आपण इथे जाणून घेणार आहोत इथल्या लोकांच्या समस्या आणि प्रश्न। मला जाणून घ्यायचं होतं की आपल्या या प्रभागामध्ये 113 मध्ये कोणत्या कोणत्या अशा समस्या आहेत ज्या आपल्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। बघा इथे म्हणजे काय, मेन पहिलं आमचं रोडचं काम आहे। लाद्या आहेत, गटारे आहेत, शौचालय आहेत, हे मेन पाण्याचं प्रॉब्लेम असतं। हे काय कामं झालेली नाही आहे आणि या 113 मध्ये स्थानिक नगरसेवक म्हणून उमेदवार हे लोक देत नाही। बाहेरच्या वार्डमधून येऊन इथे उमेदवार देतात, मग आम्ही स्थानिक कुठे जाणार? उमेदवार स्थानिक असावा किंवा बाहेरचा असावा, ह्यापेक्षा तो कार्यक्षम असावा किंवा तितक्या अनुभवाचा असावा असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्की अनुभवाचा असावाच ना, कारण की इकडचा स्थानिक जो असेल तोच त्यांचे प्रश्न सोडू शकतो ना। बाहेरच्या उमेदवाराला आपल्याला कसली सही पाहिजे असेल, कसली कामं हवी असेल, तर त्यासाठी आपल्याला बाहेर त्यांच्या घरी जाऊन आपल्याला ते कामं करायला ना। स्थानिक असेल तर आपण इकडे पण त्यांना भेटून आपला प्रॉब्लेम सांगू शकतो ना आणि ते सॉल्व करू शकतो। आपण ह्या विभागामध्ये तुम्ही राहता, इथे रिक्षा व्यवसाय करताना तुम्हाला कोणत्या प्रामुख्याने अडचणी येतात? इथे प्रामुख्याने अडचणी येते ती म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की वाहतूक कोंडीची, कारण अरुंद रस्ते असल्यामुळे भांडूपमध्ये वाहतूक कोंडी आणि त्याचबरोबर पार्किंग ह्या दोन मूलभूत समस्या आहेत। जेव्हा पार्किंग पहिलं होतं की पहिलं पार्किंग कमी होती आणि वाहनं जास्त नव्हती, पण आता वाहनं पण वाढली आहेत, रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी सत्ताधारी पक्षांना विनंती आहे। प्रश्न असा आहे, बरेच लोकांना असं वाटतं की रिक्षावाले मुजोरपणा करतात, रिक्षावाले भाडी नाकारतात, तर खरंच तुम्ही जाणीवपूर्वक करता की काही अडचणींमुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात? कसं आहे बघा, जे भाडी नाकारणारे असतात ते पण आहेत, पण जे प्रामाणिकपणे धंदा करणारे ते सुद्धा आहेत। पण होतं आहे काय की जो आज भांडूप स्टेशन ह्याला पर्यायी रस्ता नाही आहे, एकच रस्त्याने जायचं, एकच रस्त्याने यायचे। अनाधिकृत फेरीवाल्यांचा प्रचंड उच्छाद आहे। आमचा जो स्टँड आहे तो अनाधिकृत सगळं फेरीवाल्यांनी वगैरे काबीज केलेला आहे, त्यामुळे आम्हाला जाण्यासाठी तिथे मिळतच नाही। हे बघा, मी कोणत्याही पक्षाबद्दल बोलणार नाही। इतक्या दिवस आपण इतरांना संधी दिली, संधी देऊन आपण पाहिलं काय झाले आत्तापर्यंत। हा जो विकास झाला आहे, गटारांचे ढाकण ओपन आहे, त्यातनं मच्छर येतात वगैरे, हे आत्तापर्यंत आम्ही फेस करतोय। आम्ही इथे चाळीत राहतोय म्हटलं अद्याप तरी आम्ही बिल्डिंगमध्ये राहायला गेलो नाही ना। तो विकास जो जी स्वप्न दाखवली होती आम्हाला की आम्ही टॉवरमध्ये जाऊ, हे होईल, SRAचे आमच्याकडे बिल्डिंग्स वगैरे येतील, त्या तरी आत्ता काय झालेल्या नाही आहेत ना। तर आता आपण पाहिलं वॉर्ड क्रमांक 113 आणि इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। प्रामुख्याने झोपडपट्टी विकास आणि SRA डेव्हलपमेंट किंवा इतर डेव्हलपमेंटच्या गोष्टी अजूनही अनुत्तरित आहेत, ज्या झालेल्याच नाही आहेत। माजी नगरसेविका किंवा पहिले नेतृत्व ज्यांनी केलं त्यांच्याकडून बऱ्याचशा तक्रारी आजही ह्या लोकांच्या आहेत। नवीन जे इच्छुक उमेदवार किंवा जे नगरसेवक बनू इच्छितात त्यांना प्रामुख्याने ह्या प्रश्नांना सामोरे जावं लागणार आहे। हा निरोप आम्ही तुमचा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।